साठी गावी आलोय असं स्पष्टीकरण. बापरे, गंमत आहे ही मोठी, ही फार मोठी गंमत आहे. खरं म्हणजे काल महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात हायकोर्टानं जे ताशे आणि जो निर्णय जाहीर केला, अहवाल जाहीर केला, आणि लैंगिक अत्याचारातला जो आरोपी आहे अक्षय शिंदे, त्याचं एन्काउंटर नसून त्याचा खून झाला असा जो निष्कर्ष न्यायालयानं काढला आणि त्या 5 पोलिसांवरती गुन्हे दाखल केले, याला जबाबदार कोण आहे? माझं असं म्हणणं आहे की लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना शासन व्हायला पाहिजे, कठोर शासन व्हायला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये संजय रॉय याने अत्याचार आणि खून केला, त्याला जन्मठेप झाली ताबडतोब, न्यायालयाने निकाल दिला, फास्ट ट्रॅक कोर्टावर चालला. त्याला आता फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ममता बॅनर्जींचं सरकार हे वरच्या कोर्टात चाललेलं आहे. या संदर्भात सुद्धा हे करता आलं असतं. ताबडतोब फास्ट ट्रॅक खटला चालवून या संदर्भात संबंधित आरोपीला कठोर शिक्षा, जन्मठेप, फाशी जी का असेल ती, हे देणं सहज शक्य होतं. पण त्या आरोपीचं खोटे एन्काउंटर केलं का? विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला थोडंसं सिंपथी मिळावी या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली. 5 आरोपी त्याच्यामुळे फासावर जात आहे. 5 पोलिसांना फासावर लटकवण्याचं काम त्यावेळेला कोणी केलं? या संदर्भात खरं तर गृहमंत्री तेव्हाचे जे होते त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तुम्ही अंधारात होताच का? माझं म्हणणं आहे गृहमंत्र्यांना, या संदर्भात तुम्ही अंधारात होता, नंबर 1. आणि या 5 पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड केलं का? मग पोलीस आयुक्त त्यावेळेचे कोण आहेत? त्यांना गुन्हेगार ठरवायला पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल पाहिजे. याशिवाय त्यावेळेचे तेव्हाचे पालकमंत्री जिल्ह्याचे कोण होते? जे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेच ठाण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड झालं का? जर झाला असेल तर पालकमंत्र्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अक्षय शिंदे याची हत्या झाली किंवा त्याला एन्काउंटर केल्याचं दुःख नाही, आपण ज्या घडवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्राच्या जनतेला. मग जर तुम्हाला एवढीच चिंता आहे आणि आम्ही हे नराधाम खतम करू, मग त्याच भागामध्ये विशाल गवळी नावाच्या एका गुन्हेगारानं एका मुलीचा तिच्यावर लैंगिक शोषण करून तिचा खून केला, तर त्याचा एन्काउंटर का नाही केलं? तुमच्याच जिल्ह्यात काही निवडणुका होऊन गेल्या होत्या, त्याचं एन्काउंटर का नाही केलं? बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखचा हत्या आणि खून झाला, हत्या झाली भर रस्त्यावर, त्या आरोपींचं एन्काउंटर तुम्ही का नाही केलं? मग अशा प्रकारे खून करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही तोच न्याय दिला पाहिजे.